मित्रांनो, जसं की आपण सांगितलं होतं, की 30 ऑगस्ट अगोदर बऱ्याच जिल्ह्यातील स्टेटस हे चेंज होतील, बऱ्याच जिल्ह्यातील पीक विम्याचा प्रश्न सुटेल वगैरे. मित्रांनो, आपल्याकडे एवढ्या Instagramला मेसेज आले शेतकऱ्यांची, "थँक यू भाऊ, तुमची माहिती बरोबर आहे सर, थँक यू" वगैरे. कमेंट तर एवढ्या मोठ्या प्रमाणात आल्या मित्रांनो, बघून चांगलं वाटलं. त्याचबरोबर धान बोनसच्या सुद्धा पॉझिटिव्ह कमेंट आल्या. काही धान बोनसचे मेसेज सुद्धा Instagramला मोठ्या प्रमाणात आले, की तुमचं बरोबर ठरलं. आमच्या खात्यावर धान बोनस जमा झाला, आमच्या खात्यावर पीक विमा जमा झाला, आमच्या स्टेटसमध्ये बदल झाला. मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांना, आता जे शेतकरी नवीन असतात आपल्या व्हिडिओमध्ये, ते आपल्या व्हिडिओला 1-2 मिनिटं बघतात आणि आपल्याला नाव बोटं ठेवतात. परंतु जे शेतकरी आपले व्हिडिओ वारंवार रेग्युलर बघतात, त्या शेतकऱ्यांना माहिती आहे आपल्या व्हिडिओमध्ये कुठेही खोटी माहिती नसते. तर मित्रांनो, फायनली मित्रांनो, आता परत एकदा 28 तारखेला बऱ्याच शेतकऱ्यांची, बुलढाणा असो, अकोला असो, वाशिम असो आणि इकडं नांदेड असो, बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे 28 ऑगस्टला स्टेटस हे चेंज झालेले आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांना पोस्ट हार्वेस्टच्या रकमा ह्या दाखवल्या गेलेल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सुद्धा काही भागात 28 ऑगस्टला स्टेटसमध्ये चेंज झालेला आहे. तर मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारच्या कमी अधिक प्रमाणात रकमा पोस्ट हार्वेस्टमध्ये दाखवल्या गेल्या. काही शेतकऱ्यांना जस्ट 800-900 रुपये दाखवण्यात आलेले. तर मित्रांनो, काहीही काळजी करण्यासारखं काही नाही. आता बऱ्याच शेतकऱ्यांचे आता प्रश्न असे आलेले आहेत, की बाबा आमच्या खात्यावर या रकमा कधीपर्यंत वितरित होईल. मित्रांनो, जवळपास सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्या म्हणजे 10 तारखेच्या अगोदर किंवा 10 तारखेच्या जवळपास हे तुमच्या जे खात्यावर हे जे स्टेटसमध्ये रक्कम दाखवत आहे ती तुमच्या खात्यावर वितरित होणार आहे. आता बऱ्याच शेतकऱ्यांचे कमेंट आल्या, की बाबा म्हणजे आमचे स्टेटस अद्यापही चेंज झाले नाही. 28 ऑगस्टला पण चेंज झाले नाही, त्या अगोदर पण आमचे स्टेटस चेंज झाले नाही. तर मित्रांनो, त्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा अतिशय दिलासादायक बातमी आपण वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय, की तुमचे स्टेटस सुद्धा चेंज होणार आहेत. तर जवळपास 6 सप्टेंबरच्या जवळपास तुमचे स्टेटस चेंज होतील आणि सध्याच्या अपडेटनुसार 6 सप्टेंबरला बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या स्टेटसचा प्रश्न हा सुटणार आहे. त्यात मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण नांदेड जिल्ह्याविषयी माहिती घेतली. जवळपास 150 कोटी रुपयांचा 2022-23 पासूनचा पीक विमा हा अद्यापही रखडलेला आहे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी. ती सुद्धा आपण सविस्तररित्या माहिती घेतलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून. बऱ्याच शेतकऱ्यांचे स्टेटस हे चेंज झालेले आहेत, परंतु अप्रूव्ह बाय IC अशा प्रकारचे काहीतरी स्टेटसमध्ये बदल दिसून आलेले आहेत. तर त्या शेतकऱ्यांनी सुद्धा काळजी करण्यासारखं काही नाही. अप्रूव्ह बाय IC असेल तरी काही काळजी, थोडंसं वेळ लागेल, परंतु तुमच्या सुद्धा रक्कम दाखवणार आहे. सध्या तुमच्या स्टेटसमध्ये रक्कमचा आणि जे स्टेटसच्या रक्कमचा जे प्रश्न आहे तो प्रोसेसिंगमध्ये आहे, त्या कारणास्तव तेवढं दाखवत आहे. तुमची रक्कम सुद्धा लवकरच दाखवणार आहे. काळजी करण्यासारखं काही नाही. तुमच्या खात्यावर ज्या शेतकऱ्यांच्या रकमा दाखवल्या गेल्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा पहिल्या आठवड्यामध्ये रक्कम जमा होईल. तर मित्रांनो, ही होती छोटीशी माहिती. व्हिडिओ आवडला असेल, अजून काही प्रश्न असतील ते सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तुमच्या कमेंटचा मी रिप्लाय देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेल. रिप्लाय जरी देणं झालं नाही, त्या कमेंट वाचून मी व्हिडिओच्या माध्यमातून त्या कमेंटचा जे प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.